लेसन नंबर 4 मध्ये मी प्रियांका तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते. फ्रेंड्स, या अगोदरच्या लेसन मध्ये आपण डेटा ट्रान्सफॉर्मेशन पाहिलं. या लेसन मध्ये पॉवर बीआय मध्ये डेटा डायरेक्ट फोल्डर मधून कसा इम्पोर्ट करायचा, त्याचबरोबर तो डेटा अपेंड कसा करायचा हे पाहणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता मी प्रियांका तुम्हा सर्वांचं प्रियाटेक या चॅनलवरती स्वागत करते. लेट स्टार्ट. तुम्हाला ETL टूलचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. ETL टूल ते कुठे पाहायला मिळेल तर पॉवर क्युरीमध्ये. जर तुम्हाला पॉवर बीआय शिकायचं असेल तर पॉवर क्युरीचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे आणि तेच नॉलेज देण्यासाठी हा लेसन मी तुमच्यासाठी आज आणलेला आहे. तर हा लेसन शेवटपर्यंत नक्की पहा. या लेसनमध्ये ETL टूलचा कसा यूज करायचा हे आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर फोल्डरमधून डेटा इम्पोर्ट कसा करायचा, इम्पोर्ट करून तो अपेंड कसा करायचा, या सर्व गोष्टी आपण पाहणार आहोत. तर अगोदर आपण काही डेटा इम्पोर्ट केलेला आहे फ्रेंड्स, पण तो डायरेक्ट वर्कबुक मधून घेतला होता. आता आपल्याला डेटा फोल्डर मधून घ्यायचा आहे. आपल्याकडे परत ही पॉवर बीआय ची विंडो आलेली आहे. डेटा इम्पोर्ट करण्यासाठी गेट डेटा हा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल. यावरती क्लिक करून इथे मोर वरती क्लिक करावं लागणार आहे, कारण आपण डायरेक्ट इथे एक्सेल वर्कबुक मधून डेटा घेणार नाही, तर आपल्याला इथे फोल्डर मधून डेटा घ्यायचा आहे. सो इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल फोल्डर. या फोल्डर वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर कनेक्ट बटन आहे, यावरती क्लिक करायचं. ज्यावेळेस आपण कनेक्ट बटन वरती क्लिक करणार त्यावेळेस इथे तुम्हाला फोल्डरचा पाथ विचारलेला आहे. तुम्हाला जर फोल्डरचा पाथ माहिती असेल तर तुम्ही ते डायरेक्ट कॉपी पेस्ट करू शकता. जर नसेल तर इथे ब्राउजवरती क्लिक करा. ब्राउजवरती क्लिक केल्यानंतर आपलं फोल्डर कुठे आहे ते पहा. आता इथे दिस PC मध्ये, डी ड्राईव्हमध्ये, थोडा आतमध्ये आहे माझं फोल्डर. तर पहा, आपण पॉवर बीआय 30 डेज नंतर इथे कुठे प्रॅक्टिस फाईल, आणि प्रॅक्टिस फाईलमध्ये ऑर्डर डेटा नावाचं आपलं फोल्डर आहे. आपण ओके करूया. इथे फोल्डरचा पाथ तुम्हाला आलेला दिसेल. आल्यानंतर फक्त ओके वरती क्लिक करायचं. ओके केल्यानंतर फ्रेंड्स, अशा प्रकारे काहीतरी आपल्यासमोर ओपन झालंय. आता हे काय ओपन झालंय तर ऑर्डर डेटा या फोल्डरमध्ये जे काही वर्कबुक होत्या, म्हणजे आपल्या इथे 4 वर्कबुक होत्या. तुम्हाला माहिती आहे ना, जानेवारी टू एप्रिल मंथचे आपले इथे वर्कबुक होते. तुम्हाला माहित नसेल तर डेटा मी परत एकदा सांगते, आपण कोणता डेटा ओपन करतोय. तर इथे पहा ऑर्डर डेटा. ह्या ऑर्डर डेटामध्ये आपले जे 4 वर्कबुक होते त्या ओपन झालेले आहेत. आपले ऑर्डर डेटा नावाचं फोल्डर आहे. आपण मोर डेटाचं ऑलरेडी घेतलेला आहे, पण ऑर्डर डेटा हे फोल्डर आहे आणि त्या फोल्डरमध्ये आपले 4 वर्कबुक आहे. तर त्यावर आपण आता काम करणार आहोत. हे आपल्याला अपेंड करायचे आहेत पॉवर बीआय मध्ये. ज्यावेळेस आपण इथे फोल्डर इम्पोर्ट केलेला आहे तर त्या फोल्डरमध्ये जे काही 4 वर्कबुक होते ते वर्कबुकचे नाव तुम्हाला इथे शो होतात. पण हे जे बाकी तुम्हाला काय दिसतंय, हे एक्सटेन्शन आहे, डेट एक्सिड आहे, डेट मॉडिफाईड वगैरे आहे, डेट क्रिएटेड वगैरे आहे. तर हे काय आहे फ्रेंड्स, तर हे वर्कबुकच्या प्रॉपर्टीज आहेत. इथे तुम्हाला कुठेही डेटा पाहायला मिळत नाही. डेटा आहे का, कॉलम हेडिंग वगैरे दिसतात का इथे तुम्हाला, तर इथे डेटा नाही. तर इथे सर्व काही हे वर्कबुकच्या प्रॉपर्टीज आलेले आहेत आणि ह्या प्रॉपर्टीज आपल्याला कंबाईन करायच्या नाहीत. तुम्हाला इथे खाली ऑप्शन पाहायला मिळेल की कंबाईन करा, लोड किंवा ट्रान्सफॉर्म डेटा आणि कॅन्सल असे ऑप्शन आहेत. ह्या प्रॉपर्टीज आपल्याला कंबाईन करायच्यात का फ्रेंड्स? नाही. आपल्याला जर डेटा अपेंड करायचा आहे, ज्या 4 वर्कबुक आहेत त्यातील जो डेटा आहे तो आपल्याला अपेंड करायचा आहे. मग हा डेटा आपल्याला कुठे पाहायला मिळेल तर फ्रेंड्स, हा डेटा आपल्याला इथे कंटेंट म्हणून एक कॉलम दिसतोय. तुम्हाला दिसतोय ना कंटेंट म्हणून कॉलम. तर इथे जे बायनरी आहेत फाईल, तर इथे आपला डेटा आहे. आपल्याला फक्त याच कॉलमची गरज आहे, बाकीच्या कॉलमची गरज नाही. इथे आपला डेटा आहे, पण हा डेटा आपला बायनरीमध्ये आहे. आपल्याला तर डेटा अपेंड करायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला इथे कंबाईनचं ऑप्शन पण पाहायला मिळते. पण जर आपण यावरती क्लिक केलं तर हे चुकीचं ठरणार आहे, कारण आपला जो डेटा आहे तो इथे बायनरी फॉर्मॅटमध्ये आहे. तर त्याला व्यवस्थित एक्स्ट्रॅक्ट करून आपल्याला कंबाईन करणं गरजेचं आहे. म्हणून आपण इथे कंबाईन तर करू शकत नाही, लोड पण करू शकत नाही, कारण वर्कबुक ॲज इट इज आपल्याला इथे लोड करायचं नाही, कारण हे वर्कबुक आहेत. वर्कबुकचे ह्या प्रॉपर्टीज आहेत, हे पण आपण लोड करू शकत नाही. मग फ्रेंड्स, आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला डेटा ट्रान्सफॉर्म करावा लागेल. ट्रान्सफॉर्मवरती आपल्याला इथे क्लिक केल्यानंतर आपण कुठे जाणार आहोत फ्रेंड्स, आपण इथे पॉवर क्युरीकडे आलेलो आहोत. दिसतंय तुम्हाला इथे पॉवर क्युरीची विंडो आलेली आहे. तर इथे पहा, इथे परत काय झालेलं आहे, इथं कंटेंटचा कॉलम आहे, नेम, एक्सटेन्शन, डेट एक्सिड वगैरे सेम ॲज इट इज कॉलम आलेले आहेत. पण कोणत्या कॉलममध्ये डेटा आहे, कोणत्या कॉलममध्ये काहीतरी आहे, हे कसं समजतं फ्रेंड्स? इथे पहा, इथे सगळीकडे तुम्हाला हे ड्रॉप डाऊन असे ॲरो दिसतील. पण इथे जे कंटेंटमध्ये आहे ना, यावरती जर माऊस पॉइंटर गेला तर इथे कंबाईन्स फाईल म्हणून येतात. म्हणजे यामध्ये आपला डेटा आहे, यामध्ये आपल्या फाईल्स आहेत. पण हे बाकीचे जे कॉलम आहे यामध्ये फक्त
फक्त हे वर्कबुकच्या प्रॉपर्टीज आहेत आणि वर्कबुकच्या प्रॉपर्टीची आपल्याला काही घेणं देणं नाही, म्हणून आपल्याला हे बाकीचे कॉलम रिमूव्ह करायचे आहेत. रिमूव्ह करण्यासाठी काय करायचं फ्रेंड, तर सिंपल आपल्याला जो कॉलम पाहिजे असेल तो कॉलम आपला इथे सिलेक्ट करायचा. ऑलरेडी आपण कॉलम सिलेक्ट केलेला आहे. राईट क्लिक करायचं आणि राईट क्लिक केल्यानंतर इथे रिमूव्ह अदर कॉलम 3rd नंबरचा ऑप्शन आहे रिमूव्ह अदर कॉलम. तर रिमूव्ह अदर कॉलमवरती क्लिक केलं, बाकीचे कॉलम आपले रिमूव्ह झालेले आहेत. फ्रेंड्स इथे आपल्याला Ctrl+Z करता येत नाही. तुम्हाला जर ते कॉलम परत मिळवायचे असेल तर इथे राईट साईडला अप्लाइड स्टेप आहे, यावरती क्लिक केल्यानंतर परत ते कॉलम येणार आहे. हे मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण परत एकदा तुमची इथे रिव्हिजन घेतलेली आहे. तर आपण रिमूव्ह अदर कॉलम करूया. आता तुम्हाला इथे एक सिंगल कॉलम पाहायला मिळतोय, पण तो आहे आपला बायनरी फॉर्मॅटमध्ये. तर याला एक्स्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. जसं फ्रेंड्स आपली जी फाईल वगैरे असते ती एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ॲक्च्युअल डेटा आपल्याला पाहायला मिळतो, मग तो डेटा ओपन होतो. त्याचप्रमाणे इथे सुद्धा बायनरी फॉर्मॅटमध्ये आहे, त्याला एक्स्ट्रॅक्ट करणं गरजेचं आहे. पण एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी आपण इथे जे कंबाईन फाईल आहे यावरती जाणार नाही, ह्या बटनवरती क्लिक करायचं नाही. स्टेप बाय स्टेप सर्व फ्रेंड लक्षात घ्या, मी काय सांगते ते. या बटनवरती क्लिक करायचं नाही. तर त्यासाठी इथे तुम्हाला ॲड कॉलम हा टॅब पाहायला मिळतो. पहा मी तुम्हाला फोकस करून दाखवला. इथे ॲड कॉलम आहे, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर फ्रेंड्स इथे कस्टम कॉलम म्हणून आहे, कारण आपल्याला काय करायचं आणखीन एक कॉलम ॲड करायचा आहे, म्हणून आपल्याला इथे कस्टम कॉलमवरती क्लिक करायचं आहे. कस्टम कॉलमवरती क्लिक केल्यानंतर एक कस्टम कॉलमचा असं एक डायलॉग बॉक्स ओपन होईल आणि यामध्ये आपल्याला विचारतं न्यू कॉलम नेम. तर आपण न्यू कॉलमचं नेम देऊया. तर टेबल असं नाव दिलं आपण कॉलम नेम. आणि आता एक ट्रिक तुम्हाला मी सांगणार आहे, ती ट्रिक व्यवस्थित लक्षात ठेवा. हे पहा इथे कॉलम आपण ॲड करतोय. अगोदर एकच कॉलम होता, आता आणखीन एक कॉलम आपण ॲड करणार आहोत डेटा एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी. छोटासा फॉर्म्युला सांगणार आहे, पण तो फॉर्म्युला व्यवस्थित टाईप करणं गरजेचं आहे. जर इथे काही जर गडबड झाली, चुकला, तर पुढे रिझल्ट येणार नाही. सो फॉर्म्युला अगदी इझी आहे आणि अगदी छोटा आहे. फक्त EX टाईप करा, EXE वगैरे टाईप करा. तर खाली तुम्हाला इथे 3rd नंबर ऑप्शन पाहायला मिळतो, Excel.workbook, आणि थोडाशी इथे ब्ल्यू लाईन पण आलेली आहे. आपण तो ऑप्शन सिलेक्ट केला आणि टॅब बटन प्रेस करा. बस एवढं केलं. Excel.workbook नंतर ओपन ब्रॅकेट. ओपन ब्रॅकेटमध्ये काय टाईप करायचं, फक्त CON टाईप करा. CON कशासाठी टाईप केलं, तर आपल्याला इथे कॉन्टेंट पाहिजे आणि ह्या कॉन्टेंटवरती आपलं सिलेक्शन झालेलं आहे. तर आणि फक्त टॅब बटन प्रेस करा. टॅब बटन प्रेस केल्यानंतर हे जे कॉन्टेंट आहेत हे डायरेक्ट आपले स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आलेले आहे. आपण स्क्वेअर ब्रॅकेट घेतला का, नाही घेतला तरी हे कॉन्टेंट जे आहे ते डायरेक्ट आपले इथे ऑटोमॅटिक स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आलेले आहेत. पण पहा खाली आलेला आहे शो एरर एक्सपेक्टेड, म्हणजे जे आपण जे ओपन ब्रॅकेट केलं होतं ते अजून क्लोज केलेलं नाही. ते काय म्हणतात, ते एक्सपेक्टेड आहे, तुम्हाला ब्रॅकेट क्लोज करणं गरजेचं आहे. आणि ब्रॅकेट क्लोज करण्यानंतर नो सिंटॅक्स एरर हॅव बीन डिटेक्टेड, आपल्या फॉर्म्युल्यामध्ये कोणतीही एरर नाही, सिंटॅक्स एरर नाही. आणि हे मेसेज खाली आला पाहिजे. जर हा मेसेज खाली येत नसेल तर हा फॉर्म्युला परत चेक करा, कारण इथे भरपूर जणांची गडबड होते. फॉर्म्युला आपला इथे व्यवस्थित आहे, एरर वगैरे काही नाही. त्यानंतर इथे ओके वरती क्लिक करा. समजलं. आणि जर तुम्हाला इथे काय वाटत असेल की फॉर्म्युला आपला काहीतरी चुकतोय, तर इथे राईट साईडला जे आपण स्टेप अप्लाइड केलेले आहेत आणि इथे जे ॲडेड कस्टम केलेला आहे, आपण जो कॉलम ॲड केलेला आहे त्यासाठी जी स्टेप केलेली आहे, यावरती जर डबल क्लिक केलं तर हा फॉर्म्युला परत आपला शो होणार आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल काहीतरी आपला फॉर्म्युला चुकलाय, तर इथे येऊन तुम्ही परत एडिट करू शकता. हे चेक करा आणि परत ओके करा. आपण इथे एक आणखीन कॉलम घेतला होता, तो कॉलम इथे ॲड झालेला आहे. टेबल म्हणून आपण त्या कॉलमला रिनेम केलं होतं. कॉन्टेंट ह्या कॉलमची आपल्याला गरजच नाही, आपण हा एक्स्ट्रॅक्ट करून हा कॉलम मिळवलेला आहे. सो आपल्याला हा कॉलम आपण रिमूव्ह करूया, याला डिलीट करून टाकूया, कारण या कॉलमच्या आता आपल्याला काही गरज राहिलेली नाही. आपण त्यापासूनच दुसरा कॉलम क्रिएट केलाय ना. तर हा कॉलम रिमूव्ह करण्यासाठी काय करायचं, फक्त हा कॉलम सिलेक्ट करायचा. यावरती राईट क्लिक करून फक्त रिमूव्ह वरती क्लिक करा. आता तो कॉलम आपला इथे रिमूव्ह झालेला आहे आणि आता फक्त इथे टेबलचा कॉलम राहिलेला आहे आणि त्यामध्ये आपला डेटा आहे फ्रेंड्स. आणि तो जर तुम्हाला पाहायचा असेल तर हा कॉलम एक्सपांड करणं गरजेचं आहे. सो इथे तुम्हाला कॉर्नरला इथे टॉपला एक्सपांड हे बटन पाहायला मिळतं. एक्सपांड बटन आहे, यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे पहा सिलेक्ट ऑल कॉलम्स, आपल्याला एवढे कॉलम परत येणार आहेत. जर आपण इथे ओके वरती क्लिक केलं तर इथे ओके वरती क्लिक करा. आता पहा ओके वरती क्लिक केल्यानंतर इथे तर कॉलम आलेला आहे, पण डेटा आलाय का,
अरे इथे सुद्धा डेटा आलेला नाही आपला. इथे टेबल नेम दिसतात, टेबल डेटा, टेबल आयटम, टेबल काइंड वगैरे, टेबल डॉट हिडन वगैरे हे असं आलेलं आहे. इथे कुठेच डेटा पाहायला मिळत नाही. तर हे काय झालं फ्रेंड्स, अगोदर आपण वर्कबुकच्या प्रॉपर्टीज पाहिल्या, आता आपल्याला इथे शीटच्या प्रॉपर्टीज पाहायला मिळतात. इथे पहा ना, वर्कबुकमध्ये आपण जे शीटला नाव दिलं होतं त्या शीटचे नाव इथे आलेले आहेत. नंतर इथे तुम्हाला शीट पाहायला मिळेल. तर हे सर्व काय झालंय, तर ह्या सर्व तुम्हाला शीटच्या प्रॉपर्टीज पाहायला मिळतात. इथे सुद्धा डेटा आलेला नाही. पण आता इथे डेटा आहे, तो डेटा कुठे फ्रेंड्स, कुठे पहा. तुम्ही सुद्धा सांगू शकता की तो डेटा कोणत्या कॉलममध्ये पाहायला मिळतो. मी अगोदर तुम्हाला सांगितलं. इथे तुम्हाला या कॉलममध्ये ड्रॉप डाऊन ॲरो दिसतोय, या कॉलममध्ये पहा. ह्या कॉलममध्ये एक्सपांडचं बटन पाहायला मिळतं. म्हणजे ह्या कॉलममध्ये आपला डेटा आहे. हे जे टेबल डॉट डेटा, नावच त्याचं टेबल डॉट डेटा आलंय, म्हणजे इथे आपला डेटा आहे. ह्या बाकीच्या कॉलममध्ये आपला डेटा नाही. सो आपण हे बाकीचे कॉलम रिमूव्ह करूया. तुम्हाला जर हे टेबल नेमचा कॉलम पाहिजे असेल, म्हणजे जर टेबल नेम पाहिजे असेल तर तुम्ही ठेवू शकता. पण हे बाकीचे कॉलम रिमूव्ह करून टाकूया. दोन्ही जर कॉलम तुम्हाला सिलेक्ट करायचं असेल तर अगोदर हा कॉलम सिलेक्ट करा, नंतर कंट्रोल बटन प्रेस करून यावरती क्लिक करा. हे दोन्ही कॉलम आपले सिलेक्ट झालेले आहे. जे तुम्हाला असं ग्रीनमध्ये दिसतंय, खाली ग्रे कलरमध्ये दिसतंय, म्हणजे आपला कॉलम इथे सिलेक्ट आहे. आणि यावरती राईट क्लिक करायची. ते वरती टॉपला यायचं, कॉलमची हिडिंग असते तिथे यायचं. राईट क्लिक करून रिमूव्ह ऑदर कॉलमवरती क्लिक करा. म्हणजे जे कॉलम सिलेक्टेड आहेत ते सोडून बाकीचे कॉलम आपले इथे रिमूव्ह होणार आहे. पहा फ्रेंड्स, मी स्टेप बाय स्टेप अगदी तुम्हाला व्यवस्थित सांगते. सुरुवातीला जरी तुम्ही हे यूज करत असाल तरी काही गडबडून जाण्याची गरज नाही. मी ज्या स्टेप सांगते त्या स्टेप व्यवस्थित फॉलो करा. तर आता इथे आपल्याला 2 कॉलम पाहायला मिळतात. तर समजा तुम्हाला जर हे टेबल नेम वगैरे इकडे पाहिजे असेल तर तुम्ही असं त्याची पोझिशन पण चेंज करू शकता. टेबल नेम फर्स्टला आलं, नंतर टेबल डेटा आलं, तर म्हणजे याची पोझिशन पण आपल्याला इथे चेंज करता येते. फक्त त्यावर क्लिक करा आणि असं ड्रॅग करा. आता टेबल डॉट डेटावरती गेल्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं, इथे काहीतरी तुम्हाला एक्सपांडचं बटन दिसतंय. ओके, हे एक्सपांड आहे, यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर परत एकदा आपल्याला इथे कॉलम 1, 2, 3 असे कॉलम एक्सपांड होऊन येणार आहेत. ठीक आहे, चालेल. ओके वरती क्लिक करा. आता ओके वरती क्लिक केल्यानंतर फ्रेंड्स डेटा आलाय का? ऑर्डर ID, ऑर्डर डेट, कस्टमर ID, रेस्टॉरंट डेट, फूड आयटम वगैरे जे आपण ऑर्डर डेटाचं जे फोल्डर होतं त्यामध्ये जे जानेवारी टू एप्रिलचे जे आपले वर्कबुक होते त्यामध्ये जे कॉलम हिडिंग होत्या त्या कॉलम हिडिंग तुम्हाला इथे पाहायला मिळतात का? पहा, दिसतात. एवढंच नाही, पुढे जा. इथे स्क्रोल आपण पुढे नेल्यानंतर तुम्हाला सर्व डेटा इथे पाहायला मिळतोय. झाला आपला डेटा अपेंड झाला फ्रेंड्स. प्रॉपर डेटा आला. पहा, चेक करा तुम्ही, प्रॉपर डेटा आलेला दिसतोय का तुम्हाला? नाही फ्रेंड्स, प्रॉपर डेटा आलेला नाही. का आला नाही? कारण तुम्ही कॉलम हिडिंग चेक करा ना. टेबल डॉट डेटा डॉट कॉलम 1, कॉलम 2, कॉलम 3 असं आलेलं आहे. आपल्या कॉलम हिडिंग काय आहेत? ऑर्डर ID, ऑर्डर डेट, कस्टमर ID वगैरे अशा कॉलम हिडिंग आहेत. पण त्या कॉलम हिडिंग तर खाली 1 नंबरच्या रोला आलेल्या आहेत. त्या वरती पाहिजे. इथे 1 नंबरच्या रोला तर आपला डेटा स्टार्ट व्हायला पाहिजे. मग ते कसं करायचं? तर त्यासाठी आपल्याला कुठे ऑप्शन पाहायला मिळतो? होम टॅबमध्ये. होम टॅबमध्ये गेल्यानंतर इथे तुम्हाला हा ऑप्शन पाहायला मिळतो, ट्रान्सफॉर्म जो ग्रुप आहे आपला. तर यूज फर्स्ट रो ॲज अ हिडर. नावाप्रमाणे तुमच्या लक्षात आलं असेल, फर्स्ट रो ॲज अ हिडर करायचं आहे. आपल्या फर्स्ट रोमध्येच आहेत ना हे कॉलम हिडिंग वगैरे. तर त्याला जर हिडर करायचं असेल तर फक्त यावरती क्लिक करा आणि सी मॅजिक तुम्हाला दिसेल. इथे ऑर्डर ID, ऑर्डर डेट, कस्टमर ID वगैरे आलेले आहेत. त्याचबरोबर त्यांचं फॉर्मॅटिंग पण आलेलं आहे. म्हणजे इथे काय झालंय, इथे नंबर तुम्हाला सगळे नंबर फॉर्मॅटिंग दिसेल. 1, 2, 3 नंबर आहे. नंतर इथे डेट आहे. नंतर इथे पण 1, 2, 3 म्हणजे फॉर्मॅटिंग आलेलं आहे. त्या कॉलममध्ये काय व्हॅल्यू आहे त्यानुसार त्यांचं फॉर्मॅटिंग आलेलं आहे. जिथे कुठे टेक्स्ट असेल तिथे त्याप्रमाणे तुम्हाला टेक्स्टचं पण आलेलं दिसेल. पहा, आता इथे टेक्स्ट आहे तर इथे ABC आलेला आहे. इथे कॉर्नरला दिसतंय तुम्हाला इथे ABC वगैरे. तर हे त्या कॉलमचं फॉर्मॅटिंग सुद्धा आलेलं आहे. पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? आपण हे घेतलं कॉलम हिडिंग वगैरे घेतलं, पण इथे वरती काहीतरी इथे आपल्याला रेडमध्ये दिसतंय. रेड लाईन आलेली दिसते इथे. आता ही रेड लाईन कशासाठी आली? तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? व्ह्यूमध्ये जायचं. व्ह्यूमध्ये गेल्यानंतर कॉलम क्वालिटी आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. कारण काय पाहिजे आपल्याला? डेटा आपला इथे क्लीन आहे की नाही, व्हॅलिड आहे की नाही. कारण इथे व्हॅलिड 100% आलं पाहिजे. हा कॉलम तुम्हाला व्हॅलिड दाखवतोय, पण इथे बाकीच्या कॉलममध्ये ते व्हॅलिड दाखवत नाही. इथे एरर आहे काहीतरी. आता ही एरर कशी रिमूव्ह करायची?
करूया फ्रेंड्स, एरर सुद्धा आपण रिमूव्ह करूया. तर त्यासाठी काय करायचं, एरर कशामुळे आली हेही मी तुम्हाला सांगते. इथे पहा, जसं आपण खाली गेलो, आता एप्रिल मंथ चालू आहे सध्या. एप्रिल नंतर काय झालं, इथे ज्यावेळेस फेब्रुवारी मंथचा डेटा स्टार्ट होतो त्यावेळेस इथे एरर 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 आलेला आहे. म्हणजे जे कॉलम हिडिंग आपले होते प्रत्येक मंथमध्ये प्रत्येक डेटाला कॉलम हिडिंग होतं. तर आणि आपण काय केलंय, कॉलम हिडिंग तर इथे वरती घेतलेत, पण नेक्स्ट मंथच्या प्रत्येक ठिकाणी डेटाला कॉलम हिडिंग होतं. तर त्याऐवजी इथे एरर एरर आलेला आहे आणि तीच एरर इथे दिसते आपल्याला. फ्रेंड्स, हे एरर एरर का आलं तुमच्या लक्षात आलं का? कारण इथे कॉलम हिडिंगचं नाव येणार होतं. आपलं जे ऑर्डर आय डी आहे हे कॉलम हिडिंगचं येणार होतं, पण हा जो कॉलम आहे हा आपला न्यूमरिक व्हॅल्यूचा कॉलम आहे आणि न्यूमरिक व्हॅल्यूमध्ये जर टेक्स्ट आला तर इथे 100% एरर येणार ना. इथे वरती पहा, तुम्हाला दिसतंय ना ऑर्डर आय डी, म्हणजे इथे न्यूमरिक व्हॅल्यू पाहिजे, इथे डेटच पाहिजे. तर डेटच्या ऐवजी इथे पण ऑर्डर डेट हा टेक्स्ट आला म्हणून त्या टेक्स्टच्या ऐवजी त्यांनी डायरेक्ट एरर दिली. हा, तुम्ही जर इथे पुढे पाहिलं तर इथे पहा डिलिव्हरी स्टेटस वगैरे. आता हे डिलिव्हरी स्टेटस काय आहे, हे टेक्स्ट आहे एबीसी, आणि इथे पण डिलिव्हरी स्टेटस टेक्स्टच आहे. तर इथे एरर आली का? इथे एरर म्हणून लिहून आलंय का? नाही, इथे सुद्धा एरर म्हणून लिहून आलेलं नाही ह्या दोन कॉलम मध्ये, कारण हे दोन्ही कॉलम टेक्स्ट आहे आणि आपला कॉलम हेडिंग सुद्धा टेक्स्ट असल्यामुळे इथे आपलं व्हॅलिड 100% आलेलं आहे. पण इथे बाकीच्या कॉलम मध्ये एरर आली कारण आपले जे त्या इथे न्यूमरिक, म्हणजे इथे सगळ्या ह्या कॉलम मध्ये न्यूमरिक व्हॅल्यू आहेत, इथे मध्येच टेक्स्ट असल्यामुळे इथे एरर आलेली आहे. आणि जर आपण ही जी स्टेप घेतलेली आहे ही स्टेप जर आपण कॅन्सल केली तर, म्हणजे कंट्रोल झेड केलं, ॲपल्या स्टेपमध्ये जाऊन जर आपण कंट्रोल झेड केलं तर आता पहा इथे व्हॅलिड 100% येणार आहे आणि आपली एरर इथे रिमूव्ह होणार आहे. आता तुम्हाला वाटेल की इथे नाही का कॉलम हिडिंग येतात. फ्रेंड्स, इथे कॉलम हिडिंग येतात. पहा, इथे कॉलम हिडिंग आहेत, कस्टमर आय डी न्यूमरिक व्हॅल्यू आहे त्या टेबलमध्ये, तरी कस्टमर आय डी आहे, तरी इथे एरर 0 आलेली आहे. का फ्रेंड्स? कारण लक्ष द्या, ही छोटीशी गोष्ट आहे, तुम्हाला कोणी सांगणार नाही. इथे वरती काय आलंय एबीसी आणि त्याच्या खाली काय आलंय 1 2 3, म्हणजे हा जो कॉलम आहे यामध्ये टेक्स्ट ॲज वेल ॲज न्यूमरिक व्हॅल्यू सुद्धा अलाउड आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला एबीसी विथ न्यूमरिक व्हॅल्यू पाहायला मिळतात. याचं मिनिंग समजलं तुम्हाला? एबीसी आणि 1 2 3 जरी ह्या कॉलम मध्ये तुम्हाला न्यूमरिक व्हॅल्यू दिसल्या पण त्यामध्ये टेक्स्ट जरी आला तरी तो टेक्स्ट घेणार आहे, कारण इथे कॉलम हेडिंग मध्ये तुम्हाला एबीसी विथ 1 2 3 पाहायला मिळतं. म्हणजे न्यूमरिक व्हॅल्यू आणि टेक्स्ट हे दोन्ही अलाउड आहे, म्हणून इथे एरर आलेली नाही. पण ज्यावेळी आपण हा ऑप्शन घेतो यूज फर्स्ट रो ॲज अ हिडर, आणि हा ऑप्शन घेणं गरजेचं आहे ना फ्रेंड्स, तर आपली इथे एरर येते ती. पण आपण इथे डेटा क्लीन करतोय, डेटा ट्रान्सफॉर्म करतोय, तर आपल्याला इथे यूज फर्स्ट रो ॲज अ हिडर घेणं गरजेचं आहे. कारण हे जे फर्स्ट रो मध्ये आपले जे कॉलम हेडिंग आलेले आहेत ते आपले मेन कॉलम हेडिंग आहेत, पण ते इथे फर्स्ट रो मध्ये आलेले आहे, म्हणून फर्स्ट रो आपल्याला इथे हेडर घेणं गरजेचं आहे. सो आपण त्यावरती क्लिक केल्यानंतर आपली इथे परत एरर येते. तर एरर रिमूव्ह करणं अगदी इझी आहे. रिमूव्ह एररवरती क्लिक करा. तुम्ही कुठेही जा पहा, फक्त माऊस पॉइंटर तिथे ठेवा, इथे रिमूव्ह एरर येतं, यावरती क्लिक करा. फक्त एका कॉलमचं जरी केलं तरी सगळ्याकडे आपल्या इथे एरर रिमूव्ह होणार आहे. आणि इथे आले का व्हॅलिड 100%, म्हणजे इथे डेटामध्ये कुठेही एरर पाहायला मिळणार नाही तुम्हाला. तर हा असा आपण प्रॉपर डेटा इथे अपेंड केलेला आहे. तुम्हाला इथे खाली कुठेच कॉलम हिडिंग आता पाहायला मिळणार नाही. एप्रिल नंतर इथे पासून फेब्रुवारी मंथचा डेटा आला, पण इथे कॉलम हिडिंग आलेल्या नाहीत, कारण डेटा आपला प्रॉपर अपेंड झालेला आहे. आणि जर तुम्हाला हे नको असेल तर काय करायचं, परत एकदा इथे फ्यू मध्ये गेल्यानंतर कॉलम क्वालिटी आहे यावरती अनचेक करा, ती कॉलम क्वालिटी जाईल आणि तुम्हाला इथे प्रॉपर तुमच्या कॉलम हिडिंग सहित तुम्हाला इथे डेटा अपेंड झालेला दिसेल. आता वेळ आहे हे जे सर्व प्रोसेस केली आपण, ही सगळी पॉवर क्वेरी मध्ये केली, हा डेटा लोड करायची. तर लोड करण्या अगोदर जर तुम्हाला याचं रिनेम वगैरे करायचं असेल नाव, हे पहा इथे ऑर्डर डेटा म्हणून जर तुम्हाला लोड करायचं आहे किंवा त्याला रिनेम वगैरे करायचं असेल तर तुम्ही इथे प्रॉपर्टीजमध्ये राईट साईडला तुम्हाला इथे ऑर्डर डेटा प्रॉपर्टीज आहे, तिथे ऑर्डर डेटा इथे जाऊन तुम्ही रिनेम वगैरे करू शकता. एप्रिल सेलचाच डेटा येतोय तर तुम्ही इथे टाकू शकता ना की इथे काय आहे, इथे मंथ अँड इयर आहे, तर असं तुम्ही टाईप करा मंथ अँड इयर. कॉलम हेडिंग पण तुम्ही अशी चेंज करू शकता. तर डेटा आपला आता पॉवर BI मध्ये आपल्याला इथे लोड करायचा आहे, तर त्यासाठी होम टॅबमध्ये इथे क्लोज अँड अप्लायचं तुम्हाला ऑप्शन पाहायला मिळेल, यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर काही वेळातच आपला डेटा इथे पॉवर BI मध्ये येणार आहे. वरती दिसतंय तुम्हाला पॉवर BI डेस्कटॉप आलेला आहे आणि आपला डेटा इथे पॉवर BI मध्ये आलेला आहे. तुम्हाला इथे राईट साईडला दिसेल ऑर्डर डेटा म्हणून आलेला आहे, दिसतंय ऑर्डर डेटा. यावरती जर क्लिक केलं तर इथे सर्व जे कॉलम आहेत आपले ते कॉलम इथे पाहायला मिळतात आणि इथे तुम्ही टेबल व्ह्यू मध्ये जाऊन सुद्धा आपला डेटा पाहू शकता.
तर इथे सर्व डेटा आपला आलेला आहे. व्यवस्थित मर्ज होऊन इथे डेटा तुम्हाला पाहायला मिळतोय. या गोष्टींची नक्की प्रॅक्टिस करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट पण करून नक्की सांगा. फ्रेंड्स, अशा रीतीने फोल्डरमधून डेटा इम्पोर्ट कसा करायचा आणि अपेंड कसा करायचा या गोष्टींचं नॉलेज आपण या लेसनमध्ये घेतलेलं आहे. नेक्स्ट लेसनमध्ये आपण नवीन काहीतरी शिकणार आहोत. त्यासाठी भेटूया नेक्स्ट लेसनमध्ये. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून पुढील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. चला आता या लेसनमध्ये मी इथेच थांबते. बाय.